How are you? You will be fine. There is no doubt about that. Okay. Last lecture we learned about meaning and definition of partnership firm. We also learned features of partnership deed and provision of Indian Partnership Act 1932, meaning of partnership deed. Okay. Today we learn more about final account. Student, this chapter is very interesting chapter and very important chapter in your syllabus. First, we see exact meaning of final account. फायनल, लास्ट, अंतिम ज्याला आपण म्हणतो, याला मराठीमध्ये आपण अंतिम पत्रक असं म्हणतो. ओके. फर्स्ट डेफिनेशन पाहूया. फायनल अकाउंट प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ अवर बिझनेस. फायनल अकाउंट, व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्ट फायनल अकाउंट? फायनल अकाउंट वी प्रिपेअर ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. प्रत्येक वर्षाच्या आर्थिक शेवटी फायनान्शियल इयर खूप महत्त्वाचा भाग आहे. फायनान्शियल इयर, फायनान्शियल इयर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फायनान्शियल इयर अकाउंटिंग इयर. अवर अकाउंटिंग इयर स्टार्ट्स ऑन 1st April and ends on 31st March. These 12 months for what is our exact profit or what is exact our loss हे आपल्याला फाइंड आउट करायचं असते, हे आपल्याला शोधून काढायचं असते. अँड दॅट्स वाय वी प्रिपेअर फायनल अकाउंट. डेफिनेशन परत एकदा बघूया. फायनल अकाउंट प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ अवर बिझनेस. आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे हे शोधून काढण्यासाठी जे पत्रक आपण तयार करतो त्याला आपण फायनल अकाउंट असं म्हणतो. क्लिअरिंग? ओके. नेक्स्ट, ॲक्च्युअल फायनल अकाउंट का आपण प्रिपेअर करतो हे आपल्याला शोधून काढण्याच्या अगोदर आपण थोडंसं पाठीमागं जाऊया विद्यार्थ्यांना, की लास्ट इयरला आपण नेमका कोणता स्टेप फॉलो केले. ओके. फर्स्ट, लास्ट इयरमध्ये आपण शिकलो टाइप्स अँड रूल्स ऑफ आवर अकाउंट्स. टाइप्स 3 रूल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देर आर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. ओके. या रूल्स मधून आपण ॲनालाइज करायला शिकलो, एव्हरी ट्रान्झॅक्शन्स ॲनालाइज करायला शिकलो. आणि या ॲनालिसिसवरून आपल्याला फाइंड आउट केलेत आपण जर्नल एंट्रीज, हाऊ टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज. फॉर एक्झाम्पल, सपोज जर तुमचं ट्रान्झॅक्शन्स असं असेल, सोल्ड मशिनरी फॉर कॅश ₹10,000, 10,000 रुपयासाठी मशिनरी तुम्ही सेल केली आहे फॉर 10,000 रुपीजसाठी. ओके. तर जर्नल एंट्री आपली काय प्रिपेअर होणार आहे? व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. व्हॉट गोज आउट? मशिनरी गोज आउट. ओके. कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. ही जर्नल एंट्री पास केल्यानंतर आम्ही काय केलं? लेजर पोस्टिंग केलं. कॅश अकाउंट आम्ही ओपन केलं, मशिनरी अकाउंट ओपन केलं, आम्ही इफेक्ट दिले काहीतरी आणि त्याच्यानंतर आम्हाला एक लिस्ट मिळाली. लिस्ट, कोणती लिस्ट मिळाली आम्हाला? ट्रायल बॅलन्स, अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस, ट्रायल बॅलन्स. ओके. तर ही जी लिस्ट आम्हाला मिळाली तो म्हणजे आम्ही ट्रायल बॅलन्स मानतो आणि त्याच्यावरून आम्हाला जे काही तयार करायला येतं ते म्हणजे फायनल अकाउंट. विद्यार्थ्यांनो, एक खूप महत्त्वाचा भाग या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की आपल्याला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट 50 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह. ओके. तर या ऑब्जेक्टिव्हची सेपरेट आपण तयारी करणार नाही आहोत, पण प्रत्येक लेक्चरला आपल्याला जे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स वाटणार आहेत त्याच्यावरती आपण 100% काय करणार आहे, चर्चा करणार आहोत, की जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती फोकस करायचं. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. ओके. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये निघणार आहे फायनल अकाउंटची डेफिनेशन्स तुमची परफेक्ट पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. फायनल अकाउंट प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ every financial year to know the financial position of our business. Okay. Second part, trial balance. Definition of trial balance. Question विचारला जाऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये. what is the mean of trial balance? That time trial balance is the list of debit and credit balances of ledger account. खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. त्याच्यानंतर आपण काय करायला शिकतो? नेक्स्ट पार्ट इज अ फायनल अकाउंट. इट मीन्स टाइप्स अँड रूल्स ऑफ अकाउंट. आफ्टर दॅट we are prepare journal entries. After that we are preparing ledger posting and trial balance, and last we are prepare final account. It means trial balance and some adjustment is the base of final account. Third, आणखी एक ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी विचार जाऊ शकतो, विच इज द बेस ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंटचा बेस काय आहे? फायनल अकाउंटचा बेस ट्रायल बॅलन्स अँड सम ॲडजस्टमेंट इज
बेस ऑफ फायनल अकाउंट. आपल्या हातामध्ये ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट असल्याशिवाय आपण फायनल अकाउंट काय करू शकत नाही, प्रिपेअर करू शकत नाही. ओके, नेक्स्ट पार्ट आपण बघतो थोडासा या ठिकाणी, नेसेसिटी ऑफ फायनल अकाउंट. वाय वी आर प्रिपेअर फायनल अकाउंट. आम्ही फायनल अकाउंट का तयार करतो याचं कोणतीही गोष्ट तुम्ही शिकत असता एक महत्त्वाचा भाग मला या ठिकाणी सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो, की सब्जेक्ट कोणताही असू दे, विषय कोणताही असू दे, टॉपिक कोणताही असू दे, ही गोष्ट मी का शिकायची हे जेव्हा मला स्वतःला समाधान करणारं उत्तर जेव्हा भेटतं ना, तेव्हा ती गोष्ट खूप इंटरेस्ट घेऊन मी काय करतो, शिकतो. आणि फॉर दॅट रिझन खूप महत्त्वाचा भाग आहे की हे फायनल अकाउंट काय नेमकं, व्हॉट इज इट नीड, का गरज आहे, काय त्याची, का मी फायनल अकाउंट प्रिपेअर करतो, या काचं उत्तर मला जर मिळालं तर मला असं वाटतंय की हे मला शिकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट येईल. ओके, तर आपण पाहूया नेसेसिटी ऑफ फायनल अकाउंट आपण का तयार करायचं आहे. फर्स्ट पार्ट, ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. टू नो द ग्रॉस प्रॉफिट, माझ्या व्यवसायाचा ढोबळ नफा काय आहे, माझ्या व्यवसायाला झालेला ढोबळ नफा काय आहे, माझ्या व्यवसायाला झालेला लॉस काय आहे, ढोबळ लॉस तोटा किती झाला आहे, हे मला फाइंड आउट करायला पाहिजे. ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर आपण पाहिलेलं आहे, फायनान्शियल इयर वर्षाच्या शेवटी आपल्याला शोधून काढायचं व्हॉट इज एक्झॅक्ट ग्रॉस प्रॉफिट ऑफ आवर बिझनेस, ग्रॉस लॉस ऑफ आवर बिझनेस. ओके, नेक्स्ट पार्ट, व्हॉट इज नेट प्रॉफिट और नेट लॉस. माझ्या व्यवसायाला निव्वळ नफा किती झालेला आहे, निव्वळ तोटा किती झालेला आहे, हे मला फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. बिकॉज दिस इज अ कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड, कॉम्पिटेटिव्ह बिझनेस ऑल्सो. आणि या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, या स्पर्धात्मक जगामध्ये मला माझा व्यवसाय रन करायचा आहे, तर प्रत्येक ठिकाणी मला कॅल्क्युलेशन्स करावे लागणार आहेत, प्रत्येक ठिकाणी मला बघावं लागणार आहे की अरे या पद्धतीचा मी विचार करतो का, या ज्या काही प्लॅन्स आहेत या पद्धतीने मी जर इम्प्लिमेंट करायचे म्हटलं तर त्याच्यामध्ये रिस्क काय आहे, कॉम्पिटिशन कशा पद्धतीचं आहे, आणि मला आता काय डिसिजन घ्यायचे. आणि हे घेण्यासाठी मला ॲक्च्युअल प्रॉफिट किती झालेलं आहे, ॲक्च्युअल लॉस किती झालेलं हे फाइंड आउट करणं फार गरजेचं आहे. जर मला प्रॉफिट होत असेल तर मी प्लॅन करणार एक्सेस मला प्रॉफिट कसा होणार आहे त्याच्यासाठी मी प्लॅन करणार आहे. आणि जर मला लॉस होत असेल तर व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन्स टू क्रिएट लॉस, याचे रिझन्स मी फाइंड आउट करणार आहे. फॉर दॅट रिझन फायनल अकाउंट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर अकाउंट. ओके, नेक्स्ट पार्ट, फायनान्शियल पोझिशन. ऑफकोर्स आय want to know what is my exact financial position, what is my assets, what is my liabilities, what is my incomes, what is my gains, what is my profit, what is my loss, what is my exact financial position. Most important point हे मला पाहण्यासाठी किंवा माझी फायनान्शियल पोझिशन मला समजण्यासाठी मला फायनल अकाउंट तयार करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट, अमाउंट ऑफ डेटर्स अँड अमाउंट ऑफ क्रेडिटर्स. Last year we also see that what is mean by debtors, a person or institution from whom the amount is receivable. अशा व्यक्ती किंवा संस्था असतात की ज्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळतात, इट इज अवर ॲसेट्स. ओके, मग ही अमाऊंट मला कळाली पाहिजे, किती पर्सन्स आहेत की जे मला पैसे देणार आहेत. ओके, आणि त्याच्यासाठी मला फायनल अकाउंट, मला एक्झॅक्ट ती फिगर शोधून काढायची आहे, त्याच्यासाठी मला फायनल अकाउंट तयार करायचं आहे. अमाऊंट ऑफ क्रेडिटर, द पर्सन ऑर इन्स्टिट्यूशन फ्रॉम whom the amount is payable. अशा किती व्यक्ती किंवा किती संस्था आहेत की ज्याला माझा व्यवसाय पैसे देणे लागतो, हे मला फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यासाठी मला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट, फाइंड आउट सोर्सेस ऑफ फंड्स अँड देअर ॲप्लिकेशन्स. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, मला माझ्या व्यवसायामध्ये व्हॉट इज द सोर्सेस ऑफ फंड्स, कोणकोणत्या मार्गांनी पैसे येणार आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन मी कशा पद्धतीने करणार आहे. व्हॉट इज सोर्सेस ऑफ फंड्स आणि त्याचं ॲप्लिकेशन्स कशा पद्धतीने करायचे, या गोष्टी मला आखण्यासाठी किंवा या गोष्टींसाठीचा प्लॅन करण्यासाठी मला फायनल अकाउंट गरजेचं आहे. लास्ट पार्ट इज दॅट फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरियस टॅक्सेस. येस, आम्हाला इन्कम टॅक्सवरती प्लॅन करायचे, आम्हाला कॅल्क्युलेशन्स वेगवेगळे टॅक्सेस करायचे, आणि त्याच्यासाठी मला ॲक्च्युअल कंडिशन, मला माझ्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन माहिती असणं गरजेचं आहे. फॉर दॅट रिझन वी आर प्रिपेअर फायनल. स्टुडंट, दिस इज आवर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. ह्या ज्या काही नेसेसिटी आहेत या संदर्भातल्या ज्या काही नोट्स आहेत मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती टाकलेल्या आहेत, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्या टाकलेल्या आहेत. जस्ट
या सगळ्या आत्ताच्या या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला फक्त थीम माहिती करून घ्यायची, बेस माहिती करून घ्यायचे. प्रॉब्लेमसाठी आपण वेगळी स्ट्रॅटेजी वापरणार आहोत. पण आत्ताचा हा जो की बेस आहे पुन्हा एकदा थोडंसं रिपीट करूया आणि तुम्हाला ज्या काही नोट्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत तर त्याचा आधार घेऊन तुम्ही या कॉन्सेप्ट आणखी क्लिअर करू शकता. आपण फर्स्ट पाहिलेलं आहे डेफिनेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट प्रिपेअर ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ अवर बिझनेस. आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती शोधण्यासाठी वर्षाच्या शेवटी, प्रत्येक वर्षाच्या किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी आपण जे पत्रक तयार करतो त्याला आपण फायनल अकाउंट असं म्हणतो. आणि अकाउंटिंगचे स्टेप आपण पाहिलेले आहेत. आपण डायरेक्ट फायनल अकाउंट शिकायला घेतले का नाही आहे, त्याच्यासाठी आपण एवढ्या सगळ्या स्टेप्स फॉलो केलेले आहेत. फर्स्ट आपण टाईप्स अँड रूल्स ऑफ अकाउंट शिकलो. त्याच्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, आपण त्याचे डेबिट रूल्स काय आहेत, क्रेडिट रूल्स काय आहेत हे आपण फॉलो केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर्नल एंट्रीज फॉर्म करायला शिकलो. त्याच्यानंतर आपण लेजर पोस्टिंग करायला शिकलो. आफ्टर वी आर प्रिपेअरिंग ट्रायल बॅलन्स अँड लास्ट नाव वी आर डन फायनल अकाउंट. ओके, ते पण पाहिलं आपण की का आम्हाला फायनल अकाउंट तयार करण्याची का गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपण हे पॉईंट पाहिले. ग्रॉस प्रॉफिट पाहिजे आपल्याला, ढोबळ नफा असेल, ढोबळ तोटा असेल, नेट प्रॉफिट असेल, नेट लॉस असेल, त्याच्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट तयार करणं गरजेचं आहे. आपली फायनान्शियल पोझिशन, एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट तयार करणं गरजेचं आहे. सेकंड पार्ट, अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स, आवर ॲसेट्स, आवर लायबिलिटीज, याच्यासाठी आम्हाला फायनल अकाउंट तयार करायचे. फाइंड आउट सोर्सेस ऑफ फंड्स अँड देअर ॲप्लिकेशन्स अँड फॉर लास्ट व्हेरियस टॅक्सेस, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन्स ऑफ व्हेरियस टॅक्सेस. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला हा टॉपिक लर्न करायचा आहे. आणि खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारं चॅप्टर आहे. खूप महत्त्वाचा भाग आहे की त्याच्यामध्ये आम्हाला अर्धा मार्कही कुठं मिस करायचं नाही आहे. खूप छान पद्धतीने आम्हाला हा प्रॉब्लेम या ठिकाणी पुढे काय करायचे, सोडवायचे. ओके.